वाव, दिसताच तोंडाला पाणी सुटणारे पोटॅटो बॉल्स। तर हे पोटॅटो बॉल्स खाऊन बघते बरं मी। तर बघूया। वाव, चवीला तर खूपच छान, मस्त, जबरदस्त अशी टेस्ट आलेली आहे। खाण्यासाठी फारच छान झालेले आहेत। तर बघूया आपण बॉल रेसिपीमध्ये कसे बनवा। नमस्कार, मी शीतल, तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी। शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आज बघणार आहोत आपण पोटॅटो बॉल्स। तर हे पोटॅटो बॉल्स खायला खूपच छान लागतात, अगदी रुचकर टेस्टी लागतात। तर हे लहान मुलांना खूप आवडतात पोटॅटो बॉल्स। तर हे पोटॅटो बॉल्स तुम्ही एक वेळेस बनवले तर नेहमीच बनवत राहाल आणि काहीच वेळ न लागता अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून हे पोटॅटो बॉल्स तयार होतात। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 पोटॅटो घेतलेले आहेत। तर हे तिन्ही पोटॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या इथं पोटॅटो उकडून झालेले आहेत। तर आता आपण या पोटॅटोचे आपल्याला बॉल बनवायचे आहे। तर वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे तर हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्याचे साल काढून घ्यायचे आहे। तर बघा आपले आलू छान इथे उकडलेले आहेत। तर असा छान आपला असं शिजला पाहिजे, मऊसूत झालेला पाहिजे, म्हणजे आपले पोटॅटो बॉल्स करण्यासाठी अगदी सोपे जातात आपल्याला आणि मॅश करण्यासाठी सुद्धा अगदी सहजरित्या हे मॅश होतात। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे साल काढून घ्यायचे आहे। तर हे पोटॅटो बॉल्स खायला खूप छान लागतात आणि हे लहान मुलं तर आवडीने खातात। तर लहान मुलेच काय, मोठे माणसं सुद्धा ह्याला आवडीने खातील, एवढे टेस्टी लागतात हे। तर हे बनवायसाठी अगदी कमी वेळात फक्त 5 मिनिटात आणि कमी साहित्यात तयार होतात हे बॉल्स बनवण्यासाठी। आणि हे आपण एक वेळेस जर बनवले माझ्या पद्धतीने तर नेहमीच बनवत राहाल, अशा पद्धतीचे मी इथे तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने इथे बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर त्यासाठी इथे मी आलूवरचे साल काढून झालेले आहे आणि आपला जो काटेरी चम्मच असते त्या चम्मचने असं मॅश करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मॅशचं हे असेल साहित्य तर त्यानं सुद्धा केले तरी चालेल। तर इथे माझ्याकडे मी काटेरी चम्मचनेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तो पोटॅटो मॅश करून दाखवत आहे। तर बघा पोटॅटो आपला छान असा शिजलेला आहे, त्यामुळे सहजरित्या हे काटेरी चमच्याने सुद्धा मॅश होत आहे। तर तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओ मी कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर बघा मंडळी आपल्या किती सहजरित्या आपल्या काटेरी चम्मचने सुद्धा आपल्या इथे आलू मॅश झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असा झालेला आहे। तर कुठंही यामध्ये गाठी गुठळ्या राहिलेल्या नाही। तर तुम्ही बघू शकता। तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलं। तर ते तांदळाचं पीठच्या नंतर आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर हे मी इथे 1 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे। तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, ही पूर्णपणे तुमची आवड आहे। तर आता आपल्याला हे हाताच्या साह्याने तांदळाचं पीठ आणि घातलेलं चटणी मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचा आपल्याला घट्टसर असा गोळा बनवायचा आहे। आणि हा गोळा बनवताना आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाही, तर पाणी लागणारच नाही आपल्याला। ह्या आलूमध्ये जेवढं बसेल तेवढं आपलं हे तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे प्रमाण परफेक्ट आहे, 3 पोटॅटोला पाऊण वाटी तांदळाचं पीठ। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याचप्रमाणे किती छान असा आपला इथे मस्त मऊसूद आपला इथं पोटॅटोचा गोळा बनत आहे। तर आपल्याला हे पूर्ण पीठ असं छान असे हाताच्या साह्याने मळून घ्यायचं आहे। तर बघा आता हे आपण पोटॅटो आणि तांदळाचं पीठ छान असं मिक्स करून गोळा बनवून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आता थोडंसं तेल लावून परत एकदा हाताच्या साह्याने याला
छान असं मळून घ्यायचं आहे। मऊसूद असा आपला इथं सॉफ्ट असा आपला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे। तर बघा खूप छान असा मस्त झालेला आहे। तर आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे बॉल बनवायचे आहे। तर तुम्ही बघू शकता छोटासा गोळा तोडून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने हातावर असा गोल गोल घुमवायचा, म्हणजे तो गोल असा बॉल तयार होतो। तुम्ही पाहू शकता मस्त बॉल झालेला आहे। तर त्याच पद्धतीने सेम तीच पद्धत आपण इथे दुसरा बॉल सुद्धा करून दाखवत आहे मी तुम्हाला। तर बघा यामध्ये अवघड काहीच नाही, खूप सोपी पद्धत आहे बॉल बनवण्याची आणि कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत दाखवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त आपले इथे बॉल बनवून तयार आहे। तर आता आपण अशाच पद्धतीने इथे सर्व कणकीचे हा बॉल बनवून घेऊया। तर बघा मस्त आता इथे सर्व बॉल बनवून तयार आहे। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये। तेल छान तापलं की आपल्याला हे पोटॅटो बॉल्स तेलामध्ये टाकून द्यायचे आहेत। तर बघा एक एक बॉल असे तेलामध्ये सोडायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता तर मस्त आपल्याला हे बॉल्स आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे बॉल छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। 1-2 मिनिटाच्या नंतर यामध्ये मी हा असा चमचा घातलेला आहे। तर ह्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं अरत परत करत राहायचं आहे। तर मंडळी मी ते बॉल्स तळेपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। तर आपल्या तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत हे आपण बॉल तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे, रंग खूप छान आलेला आहे, दिसायला सुद्धा छान दिसत आहे, खायला सुद्धा खूपच टेस्टी झालेले आहे। तर नक्कीच माझ्या पद्धतीने हे बॉल्स करून पहा आणि केल्यानंतर मला जरूर कमेंट करून कळवा की हे पोटॅटो बॉल्स कसे झालेले आहेत। तर बघा खूपच छान झालेले आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि 5 मिनिटात झटपट असे तयार झालेले आहे। तुमचे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर तुम्ही हे टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। हे तुम्ही तुमच्या मुलांना शाळेतून आल्याच्या नंतर किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला सुद्धा लहान मोठी छोटीशी भूक लागली असेल तेव्हा सुद्धा हे तुम्ही बनवून झटपट खाऊ शकता। तर अशाच फास्ट होणाऱ्या स्नॅक्स रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त राहा, खुश। तुम्ही माझा पोटॅटो बॉल्सचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।